मेट्रो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। माझे नाव श्वेता। आता आपण पाहूया हेडलाइन्स। मी राजशेखर चंद्रशेखर कंदलगावकर, सोलापूर जिल्हा बेडा जंगम, बुडगा जंगम, माला जंगम या समाज संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी कार्यरत आहे। तर 31 जुलै 2026 रोजी आपले केशवजी इंगळे साहेब यांनी जे वक्तव्य केले आमच्या समाजाबद्दल ते एकदम चुकीचं केलेले आहेत। ते तसं त्यांनी वक्तव्य करायला नको होतं। आमचा समाज सन 1901 पासून इंग्रजांच्या काळापासून आम्ही याच इथं अनुसूचित जातीमध्ये आढळून येतो आणि कायद्याने आम्ही आहोतच। अनुसूचित जातीमध्ये 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधानाच्या नियमाप्रमाणे 42 नंबरवरती माला जंगम आणि 9 नंबरवरती बेडा जंगम असं त्यांनी नोंद केलेली आहे। तरी आमच्या समाजाचे लोक हे चांगल्या गुण्यागोविंदाने सर्व समाजाच्या लोकांचे व्यवस्थित राहत असतात, कुणालाही त्रास देण्यासारखं राहत नाहीत। तर सर्व जाती धर्माच्या लोकांचे अंत्यविधी जन्मण्यापासून ते अंत्यविधीचे कार्यक्रम हे आमच्या समाजातील लोक गुण्यागोविंदाने कोणी तक्रार न करता, एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, त्या डेड बॉडीला अनेक प्रकारचे रोग झालेले असतात। ती डेड बॉडी उचलून खाली खड्ड्यात जे पुरायचं असतं ते पुरायचं काम आमच्या समाजातील लोक कुणालाही तक्रार न करता आज मी एक सेवा म्हणून ते करत असताना अशा पद्धतीनं वक्तव्य करणे म्हणजे हे चुकीचं केलेलं आहे। तर आमच्या समाजाचे लोक हे लोकांना मार्गदर्शन करत असतात की बाबा रूढी परंपरा काय आहे, आपली महाराष्ट्राची भारताची संस्कृती जपण्याचं काम आमच्या समाजाचे लोक करतात। पण अशा पद्धतीचे काही दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे काही करतात कोणी, ते त्यांच्या पाठीमागे करता करविता जो कोणी असेल ते असं करू नये असं मला वाटतंय। आणि इथून पुढं कुणीही समाजाच्या विरोधात, कुठल्याही समाजाच्या विरोधात कुणीही बोलू नये, आणि जो तो समाज आपापल्या धर्माचा आपापल्या समाजाचा अभिमान बाळगूनच हे करत असतात। तर कृपा करून इथून पुढेही कुणीही बोलू नये। कारण का तर हे शासनाने आम्हाला आत्तापर्यंत सवलती दिलेल्या आहेत आणि आता जाती दाखले आम्हाला आत्ता मिळू लागले। तर पडताळणी सुद्धा व जात प्रमाणपत्र सुद्धा कलेक्टरच्या कार्यालयामधून आम्हाला सुलभ रीतीने मिळावे व जात प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून आमचे विद्यार्थी, आमचे मुलं ते चांगला सुजाण नागरिक, भारताचा सुज्ञ नागरिक व्हावा। तर तो शिक्षणासाठी वंचित राहू नये याच्यासाठी कृपा करून जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातले जे कोणी संबंधित अधिकारी आहेत ते विद्यार्थ्यांवर आणि मुलीवरती त्यांच्यावरती शिक्षण बघून शिक्षणासाठी त्यांना वंचित न ठेवता त्यांना लवकरात लवकर जातीचं प्रमाणपत्र देऊन सहकार्य करावे, एवढीच माझी कळकळीची नम्र विनंती आहे। आणि कुठल्याही समाजाबद्दल आम्ही इथून पुढे कधीही कुणालाही वाच्यता करत नाही। तर कुणीही आमच्या समाजाला असं बोलण्याचं धाडस इथून पुढे करू नये असं मला नम्र विनंती सर्व नागरिकांना किंवा सोलापूरकरांना अशा पद्धतीने मी सांगू इच्छितो। धन्यवाद। श्रीयुत केशव इंगळे यांनी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। आमचा समाज एकूण सर्वजण तरुण मंडळी एका वेगळ्या वर्णावर असल्यामुळे ते आम्ही शांततेने इथं पत्रकार परिषद घेऊन निवेदन देण्याचं आमचं मानस आहे। की त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जे आपण जे बोललात की बेडा जंगमचे आम्ही बुडगा जंगम जे समाजाच्या जातीचे दाखले जे आहेत ते जातीचे दाखले काढत असताना आमच्या समाजाच्या लोकांना 2 वेळा अग्निपरीक्षा द्यावी लागते। एक अग्निपरीक्षा पहिली की प्रमाणपत्र काढत असतानाच सुरुवातीलाच आमच्या समाजाच्या लोकांना संशयाने बघितलं जातं आणि कागदोपत्र देऊन सुद्धा 1950 वर्षापूर्वीचे कागदोपत्र देऊन सुद्धा त्याचं निर्गम उतारा मागवलं जातं। निर्गम उतारा क्लार्कने मागितल्यानंतर विभागीय अधिकारी जे आहेत ते परत एकदा त्याची सुनावणीला सर्कल चौकशी, गृह चौकशी, स्थानिक चौकशी ह्याची चौकशी करून मग शहानिशा करून एवढंच होऊन सुद्धा ते परत समाधानी होत नाही। तर ते दप्तर ओरिजिनल त्या शाळेच्या मुख्याध्यापकासहित तहसील कार्यालयाला बोलवतात आणि ते पडताळणी करतात, बघतात आणि त्या वेळेस लगेच भेटतात असं होत नाही। त्यांनी आमचे मुख्याध्यापकांना आम्ही जर गाडी करून आणलं तर ते
जागेवर नसतात, दौऱ्यावर गेलेले असतात. अशा पद्धतीने आमच्या समाजा लोकांना त्रास दिला जातो आणि जाती दाखला दिल्यानंतर परत ते पडताळणी करत असताना परत तीच पोझिशन आमच्या समाजाच्या लोकांना होते की जे दप्तराने लिहिलेलं असतो कागदोपत्र त्याची पडताळणी होते. मग पडताळणी केल्यानंतर सुद्धा त्यांनी दक्षता पथक लावलेलं आहे समाज कल्याण खात्याने की एक DYSP ग्रेडचा अधिकारी असतो, तो जातीने जाऊन त्या शाळेत जाऊन प्रत्यक्ष तो बघतो आणि त्याचा अहवाल त्यांनी देतात. ते दिल्यानंतर सुद्धा त्यांनी तयार होत नाहीत जात पडताळणी अधिकारी, तरी सुद्धा ते कागदोपत्री परत एकदा त्यांनी निर्गम उतारा वगैरे मागितलं जातो. ते सादर केल्यानंतर सुद्धा त्या अहवालानुसार त्यांनी बैठक बसून तेव्हा ते जाती दाखला इश्यू केला जातो. एवढं सहजासहजी आम्हाला दाखले मिळत नाहीत आणि यापूर्वी आमच्या समाजाचे लोक अशिक्षित असल्यामुळं जाती दाखले याच्याकडे फारसं कुणी बघितलंच नाही. कारण एक तर आम्ही व्यापारी लोक, मूळ व्यापारी, किराणा दुकान चालवणारे आमची हे समाज आणि आपलं पूजा अर्चा करून जीवन जगणारे आणि गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे अंत्यविधीचं काम आमचे समाजाचे लोक करतात. हे करत असताना यांना हे सर्टिफिकेट मिळतं हे माहीत सुद्धा नाही. ते आणि जाती दाखले काढत आहेत. काढत असताना तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही अनुसूचित जातीमध्ये आम्ही मोडले जातो. त्यावेळेस आमच्या समाजाचे लोक हे जाती प्रमाणपत्र काढायला सुरुवात केली. त्याचं कोटसूळ यांना उठलेलं आहे. ठीक आहे, आणि जे कोणी असेल त्यांना तुम्ही चौकशी करायला काय अडचण नाही आमची. मग चौकशी जर करायची असेल तर संपूर्ण 59 जातीच्या चौकशी तुम्ही करा असं आमची मागणी आहे. मग तुम्ही फक्त आमच्याच जातीला एक टार्गेट करून तुम्ही विनाकारण त्रास देण्यात अर्थ नाही आहे. व शांतता अबाधित करण्यासाठी सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहत असताना आणि हे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम हे केशव इंगळे व त्यांचे सहकारी, मग त्यांचे खरं तर केशव इंगळे हे माझे मित्रच आहेत, पण ते त्यांचा हे काम नाही आहे मला असं वाटतंय. दिनांक 31 जुलै 2026 रोजी हे सोशल मीडियावरती आक्षेपार्ह आमच्या समाजाबद्दल बोललेले